काही वेळा नियती अशी खेळ खेळते की आपण कितीही तयारी केली तरी तिच्या पुढं काही चालत नाही. बारामतीच्या मातीत लहानाचे मोठे झालेले आणि इथल्या कणाकणात मिसळलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. पण कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की ज्या मातीनं त्यांना ओळख दिली त्याच मातीच्या कुशीत त्यांचा असा दुर्दैवी अंत होईल. बुधवारी सकाळी घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही तर एका युगाचा आणि काही स्वप्नांचा करुण शेवट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात अंत झाला. या बातमीनं संपूर्ण राज्य सुन्न झाले. हा अपघात कसा घडला, त्यावेळी काय घडलं, शेवटच्या क्षणी विमानात काय परिस्थिती होती, असा असंख्य प्रश्न उद्भवत आहेत. लोक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की नक्की काय घडलं. खरं तर या अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ फ्लाईटच्या रडारचा आहे, जो एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडे असतो, ज्यामध्ये विमानाची दिशा, सध्याचं लोकेशन, अल्टिट्यूड अशा सगळ्या गोष्टी दिसतात. अजित पवारांच्या विमानासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं हे या फ्लाईट रडारमध्ये दिसत आहे. सकाळी 8:10 सुमारास मुंबईच्या धावपळीतून अजितदादांनी बारामतीकडे उड्डाण घेतलं. त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक विदित जाधव आणि अटेंडंट पिंकी माळी होती. विमानाचे पायलट प्रदीर्घ अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर आणि तरुण तडफदार कॅप्टन शांभवी पाठक होते. सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास विमान बारामतीच्या आकाशात पोहोचलं. बारामतीची ती धावपट्टी पूर्णपणे धुक्यात झाकलेली होती, त्यामुळे विमान उतरवताना अडचणी येत होत्या. वैमानिकांनी अनेकदा प्रयत्न केला, पण समोर काहीच दिसत नसल्यानं त्यांनी विमान सुरक्षितपणे पुन्हा हवेत नेलं आणि पुन्हा योग्य अँगल पाहून त्यांनी युटर्न घेतला आणि पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला. रडार डेटा सांगतोय की विमानानं हवेत एक मोठा वेढा घातला आणि दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. 9:15 वाजता विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आलं होतं, पण त्या क्षणी विमानाचं नियंत्रण सुटलं. विमान जमिनीवर आदळलं आणि एका भीषण स्फोटासह आगीच्या विळख्यात आले. स्थानिक नागरिक धावत तिथं पोहोचले, पण आगीच्या ज्वाला इतक्या भयानक होत्या की कोणालाही वाचवणं शक्य झालं नाही. ज्या नेत्याला पाहण्यासाठी हजारो लोक जमा होणार होते, त्यांच्या नशिबी असा शेवट आला हे पाहून प्रत्येकाला अश्रू अनियंत्रित झाले.